नमस्कार सर्वांना, माझे नाव दीपक खरात। आज मी तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे पुढील लेक्चर नंबर 4 ते बी आपण जे शिकत आहे त्याच्यावरच घेणार आहे। ते फर्स्ट 3 लेक्चर जे बनवलेले जसे गाळलेली पदे शोधा म्हणजे फाइंड द मिसिंग नंबर्स। आता याचं इम्पॉर्टंट काय, हा या कुठं क्वेश्चन येऊ शकते तुम्हाला, तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड एक्झाममध्ये येऊ शकते, स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये येऊ शकते, बँक एक्झाममध्ये येऊ शकते, टीचर इलिजिबिलिटी टेस्टमध्ये येऊ शकते, बरोबर। आणि कॅम्पस प्लेसमेंटसाठी सुद्धा क्वेश्चनमध्ये विचारलेले जाऊ शकतात। आणि जी NTSC एक्झाम असती 10वीच्या विद्यार्थ्यासाठी, स्कॉलरशिप एक्झाम असती, त्याच्यात बी याच्यावर काय करू शकतात, क्वेश्चन विचारू शकतात। तर अतिशय साध्या पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला याच्याबद्दल माहिती देणार आहोत। तर आधीचे जे शिकलो आपण त्याच्यानंतरचा पुढील पॅटर्न या ठिकाणी आपल्याला काय करणं आहे, स्टडी करणं आहे। तर टॉपिकचं नाव काय आहे, सेम आहे, काय आहे, गाळलेली पदे शोधणे, बरोबर। आता या ठिकाणी पुढील पॅटर्न कोणता आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी एक्सप्लेन करतो। असा एक चौकोन दिलेला आहे आणि याच्यात 3 पार्टमध्ये डिवाइड आहे, बरोबर। आणि या ठिकाणी अशा याच्या व्हॅल्यू दिले 4, 8, 20, 9, 3, 15 आणि 6, 6। इथं असं एम्प्टी स्पेस दिले आणि या ठिकाणी पर्याय दिले तुम्हाला 20, दुसरा पर्याय आहे 23, तिसरा पर्याय आहे 24 आणि चौथा पर्याय आहे 26। तर आता याला कसं सॉल्व करायचं, तर या ठिकाणी कोणती प्रोसेस वापरायला पाहिजे, कोणती मेथड वापरायला पाहिजे, तर तुमचा आन्सर या ठिकाणी किती येईल, बरोबर। या ठिकाणी जी ब्लँक दिसतं त्या ठिकाणी। तर आता या ठिकाणी मी एक मेथड अप्लाय करून पाहतो, काय 4 गुणिला 8 म्हणजे या दोन्ही संख्याचा काय घेतो, गुणाकार, मायनस दोन्ही संख्याचा काय घेतो ब्रॅकेटमध्ये बेरीज करतो, बरोबर। आता 8 चौक काय होते 32, मायनस 8 आणि 4 किती होते 12, दोनातून 2 गेले खाली उरले 0, तीनातून 1 गेले खाली उरले 2, म्हणजे आला आन्सर इथं किती आहे 20। आता दुसरा एक्झाम्पल, दुसरा एक संख्याला मी अप्लाय करून पाहतो। काय केलं आपण, आधी पहिली संख्या आणि दुसऱ्या संख्याचा गुणाकार केलता, बरोबर, मायनस पहिली आणि दुसऱ्या संख्येचा बेरीज, बरोबर। आता इथं काय झाले 9 त्रिक 27 मायनस 9 आणि 3 किती होते 12, 7 मधून 2 गेले खाली उरले 5, दोनातून 1 गेले खाली उरला 1, म्हणजे किती आले 15, म्हणजे दुसरी संख्या बी आली। तो ऑब्वियस आहे थर्ड पॅटर्न काय असणार आहे मग, 6 गुणिला 6 पहिली आणि दुसऱ्या संख्याचा गुणाकार मायनस पहिली संख्या अधिक दुसरी संख्या म्हणजे दोन्ही संख्याचं काय, तर बेरीज। आता 6 6 काय झाले 36, 6 आणि 6 किती झाले 12, 6तून 2 गेले खाली उरले 4 आणि तीनातून 1 गेले खाली उरला 2, म्हणजे किती आन्सर यायला पाहिजे तुमचं 24। तर पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे, तर पर्याय क्रमांक 3, बरोबर। आता याच्या आधी दुसऱ्या एक पॅटर्नचं या ठिकाणी तुम्हाला मी या ठिकाणी काय करतो, एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करतो। तर ह्या पॅटर्न काय थोडा वेगळा आहे, बरोबर। 3 स्टार 3 इज इक्वल टू 27, देन 2 स्टार 5 इज इक्वल टू 32 आणि लास्ट आहे 4 स्टार 4 इज इक्वल टू किती, बरोबर। तर या ठिकाणी बी काय आहे, हा स्टार आहे, बरोबर। तर काय करेले क्वेश्चन विचारलेले तुम्हाला, इथं पर्याय दिलेले, काय दिलेले पर्याय, तर पहिला पर्याय आन्सर दिले 257, दुसरा दिले 225, तिसरा दिले 512 आणि चौथा दिले 256, बरोबर। तर आता इथं ह्या स्टारच्या ठिकाणी आपल्याला काय वापरावं लागेल, म्हणजे आन्सर किती यायला पाहिजेत 27। तर 2च्या स्टारच्या ठिकाणी काय वापरायला पाहिजेत, म्हणजे त्याचा स्क्वेअर केला पाहिजेत, क्यूब करायला पाहिजेत का, मल्टिप्लिकेशन करायला पाहिजेत का, बेरीज करायला पाहिजेत का, भागाकार करायला पाहिजेत, म्हणजे बेरीज म्हणजे ॲडिशन, भागाकार म्हणजे डिव्हिड आणि मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन। तर आता या ठिकाणी मी करतो पाहतो, इथं पाहायचं आधी शेवटचे जे आन्सर आहे तुमचं किती आहे 27, 27 काय होऊ शकतो 3चा क्यूब होऊ शकतो, किती 27। आता 32 काय होऊ शकतो, आता 2चा कितवा घात, इथं 5वा घात आहे,
तर 2ला 5 वेळेस गुणाकार करून पाहायचा 2चा 1 2 3 4 आणि 5 तर किती येते 2 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32 बरोबर. आता हे झाले 32. तर आता इथं ऑब्वियस आहे चौथी जी तिसरी संख्या आहे तुमची काय येणार आहे 4चा काय असणार आहे चौथा घात म्हणजे 4चा किती वेळेस गुणाकार तर 4 वेळेस गुणाकार बरोबर. तर याचं मल्टिप्लिकेशन 4 1 4 4 चौक 16 16 चौक 64 आणि 64 चौक किती असतो तर 256. 4चा चौथा घात किती येत असतो 256. जर हे घात कसे काढते घातांक कसे काढते तर हे जर तुम्हाला समजलेलं नसेल तर मी बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे याच यूट्यूब चॅनलवर बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे मॅथ याच्यावर आधारित एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर कोणाला हे अंडरस्टँड झालं नसेल तर ते व्हिडिओला काय करा तुम्ही व्हिजिट करा म्हणजे तुमचा कन्सेप्ट त्या ठिकाणी काय होईल क्लिअर होईल. आता नेक्स्ट थर्ड क्वेश्चन या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. 4 स्टार 9 इज इक्वल टू 97. दुसरा 3 स्टार 7 इज इक्वल टू 58 आणि 9 स्टार 2 इज इक्वल टू किती ही व्हॅल्यू काय करणार आहे तुम्हाला शोधायची. तर पर्याय आहे 68, दुसरा पर्याय आहे 85, तिसरा पर्याय आहे 65 आणि चौथा पर्याय आहे 45. तर आता याला कसं सॉल्व करसान. आता वरच्या ह्याच्यात आपण क्यूब केलता पण आधी इथं क्यूब केला 4चा 9वा घात केला तर 97 थोडी येतं नाही येत. 3चा 7वा घात केला तर 58 कुठे येतं नाही येत. तर आता या ठिकाणी काय करावं लागेल आपले तर म्हणजे आपला आन्सर या ठिकाणी 97 58 आणि एक पुढची टर्म येईल. आता या ठिकाणी विचार करतो मी काय डबल +4 + 9 केलं किती होते 13च होते. 3 + 7 केलं 10च होते. मल्टिप्लिकेशन करून पाहतो गुणाकार केला 9 चौक 36 होतो 7 त्रिक 21 होतो. आता एक काय करावं लागणार या ठिकाणी तर मी पाहतो या ठिकाणी काय करतो 4चा वर्ग करतो अधिक 9चा वर्ग करतो. तर 4चा वर्ग काय आहे 16 9चा वर्ग काय आहे 81 आणि दोन्हीची बेरीज 6 आणि 1 किती होते 7 आणि 1 आणि 8 किती होते 9 97 आलं बरोबर 97. तर दुसरं बी काय करावं लागेल मग 3चा वर्ग + 7चा वर्ग 3चा वर्ग किती आहे 9 7चा वर्ग किती आहे 49. दोघांची जर बेरीज केली तर काय येतं 58 म्हणजे दुसरी व्हॅल्यू. ऑब्वियस आहे जी तिसरी टर्म आहे ती बी काय असणार आहे मग 9चा स्क्वेअर + 2चा स्क्वेअर 9चा स्क्वेअर 81 + 2चा स्क्वेअर 4 म्हणजे किती आन्सर येणार आहे 85. म्हणजे कोणतं पर्याय क्रमांक बरोबर आहे तर पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे बरोबर. तर अशा याच्यावर आधारित तुम्हाला मी अगेन पुढचं एक्झाम्पल या ठिकाणी काय करतो एक्सप्लेन करून देतो. म्हणजे याचं इम्पॉर्टंट खूप आहे एक्झाममध्ये. याच्यावर खूप सारे प्रश्न विचारलेले असतात आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे त्याचे मार्क म्हणजे या ठिकाणीच खूप तयारी करतो ते पण या ठिकाणी त्याचे मार्क काय होते तर मायनस होते. तर त्याच्यासाठी मी यूट्यूबवर डेली एक व्हिडिओ अपलोड करत आहे. तरी जे होतकरू विद्यार्थी आहे त्यांनी काय करा डेली चॅनलला व्हिजिट करा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए 53, दुसरा 50, तिसरा 45 आणि चौथा आहे 63 बरोबर. आता या ठिकाणी काय कोणती प्रक्रिया केली तुम्ही म्हणजे तुमचं आन्सर या ठिकाणी 0 7 26 आणि या शेवटच्या ठिकाणी जे एम्प्टी आहे ब्लँक आहे त्या ठिकाणी काय असू शकतं ए लेटर असू शकतं एक्स लेटर असू शकतं वाय लेटर असू शकतं आणि त्याची व्हॅल्यू काय करू शकते तुम्हाला विचारू शकतात. तर आता या ठिकाणी मी एक पर्याय करून पाहतो 1³ - 1 किती होतो 1³ - 1 केलं तर आन्सर किती येत असतं तर 0 येत असतं कारण 1चा क्यूब 1च आणि 1 - 1 काय होतो 0. आता ही दुसरी घेतो काय घेतो याला असं 1 2 3 आणि 4 पण याची काय आहे क्यूब -1 म्हणजे या ठिकाणी 2चा क्यूब -1 2चा क्यूब किती आहे 8 - 1 म्हणजे किती आहे 7. नंतर 3चा क्यूब काय आहे -1 3चा क्यूब काय आहे सर्वांना माहिती आहे 27 - 1 म्हणजे किती आन्सर 26. इथं आलं थर्ड याच्यात 26. आता फोर्थ याच्यात म्हणजे काय येणार ऑब्वियस 4चा क्यूब -1 4चा क्यूब किती येत असतो 64 - 1 म्हणजे आन्सर काय तुमचं या ठिकाणी
63. तर पर्याय क्रमांक कोणतं बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी तुमचा काय आहे? बरोबर आहे. समजलं आता? तर अशा साध्या पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी काय करतो आहे, तर एक्सप्लेन करून सांगतो आहे. आता याच्यावरच आधारित नवीन एक पॅटर्नचं एक्झाम्पल म्हणजे नवीन पद्धतीचं एक्झाम्पल जे एक्झाममध्ये विचारलेले आहे त्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देतो. तर काय एक्झाम्पल? 1 + 1 = 101. दुसरा आहे 2 + 3 = 419 आणि तिसरा आहे 1 + 3 = इथली व्हॅल्यू काय करणे आपल्याला तर शोधायची आहे. आणि इथे तुम्हाला दिले पर्याय काय दिले पर्याय 412. दुसरं बी दिले 129 129. सी दिले 921 आणि डी दिले 192. तर याच्यापैकी कोणतं आन्सर तुमचं बरोबर आहे? तर आता जो साधा म्हणजे विचार करणारा माणूस आहे साध्या पद्धतीने ते काय करतो विचार करतो सर 1 + 1 काय होतं आपल्याला शिकवलं असतं बेरीज 1 + 1 = 2 होतं 2 + 3 = 5 होतं आणि 1 + 3 = 4 होतं. पण या ठिकाणी तसं होतं का? नाही. या ठिकाणी एक कोड दिले कसं म्हणजे याला कसं कोणतं तुम्ही पद्धत वापरू शकता म्हणजे 101 येईन. कोणती पद्धत वापरू शकता म्हणजे 419 येईन आणि ऑब्वियस त्याच मेथडनं काय येणार तुमची तिसरी. तर आता या ठिकाणी किती संख्या आहे? 2 संख्या आहे 1 आणि 1. आता हे मधली संख्या कशी येते ती आपल्याला शोधावं लागेल. तर मी काय करतो 1 हा कसा आला त्याचा विचार करतो पहिला. बरोबर. या ठिकाणी काय दिले 1 + 1 = काय 101. आता 1 काही नाही या ठिकाणी मी विचार काय करतो त्याचा 1चा पहिल्या संख्येचा स्क्वेअर करतो आणि शेवटच्या संख्येचा बी काय करतो या ठिकाणी स्क्वेअर करतो आणि जी मधली संख्या आहे ती काय करतो शेवटची संख्या मायनस पहिली संख्या म्हणजे शेवटची संख्या काय आहे 1 आणि पहिली संख्या काय आहे 1 -1 - 1 म्हणजे 1चा स्क्वेअर काय असतो 1 आणि 1 - 1 काय असतो 0. 1 मायनस आणि 1चा स्क्वेअर काय असतो 1. आली ही आन्सर तुमचं बरोबर. आता ह्याच मेथडनं दुसरा याच्यातलं काय पाहू आपण 2 + 3 = काय दिले 419. आता ह्याच मेथडनं याचा आन्सर येतं पाहू काय करतो होतो आपण पहिल्या संख्येचा वर्ग 2चा स्क्वेअर आणि शेवटच्या संख्येचा वर्ग पहिल्या संख्येचा वर्ग शेवटच्या संख्येचा वर्ग आणि जी मधली संख्या आहे मिडल नंबर तिचा काय करत असतो शेवटची संख्या मायनस पहिली संख्या म्हणजे 3 - 2 बरोबर. 2चा वर्ग काय येतो 4 3 - 2 काय होतो 1 येतो आणि 3चा वर्ग 9 आलं या पद्धतीने आन्सर बरोबर. म्हणजे ऑब्वियस जी थर्ड क्वेश्चन तुम्हाला विचारलेले थर्डमधला आन्सर तर ते काय येणार आहे 1 म्हणजे पहिलं येणार आहे 1चा स्क्वेअर आणि शेवटचा स्क्वेअर आणि मिडलची काय येणार आहे शेवटची संख्या मायनस पहिली संख्या म्हणजे काय येणार आहे 1चा स्क्वेअर 1 3 - 1 झाला तर किती येतं 2 आणि 3चा स्क्वेअर 9 म्हणजे किती आली 129. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे तुमचा तर बी हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. बरोबर. आता तुम्हाला जर एक्झाममध्ये असे क्वेश्चन आले तर तुम्ही काय करू शकता व्हेरी फास्ट या ठिकाणी सॉल्व करू शकता. कारण का बरं कारण तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन लिहायचं काम नसतं फक्त तुम्हाला त्या ठिकाणी सोल्युशन करावं लागतं आणि डायरेक्टली त्या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम असेल तर डायरेक्ट ऑप्शन त्या ठिकाणी पुट करावं लागतं. तर आता अशाच पद्धतीवर एक पुढचा पॅटर्नचा एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करतो 3 * 4 = 46. दुसरा आहे 5 * 9 = 104. तिसरा आहे 3 * 8 या ठिकाणी एम्प्टी जागा आहे बरोबर. एम्प्टी म्हणजे तिथं तुम्हाला जागा भरणं आहे फिल करणं आहे रिकाम्या जागा भरा असा क्वेश्चन तुम्हाला स्टडी केलेले लहानपणी आपल्याला शाळेत विचारलेले जात होतात फिल इन द ब्लँक्स. तर तशाच या गणितात बी काय करणे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करणे. आता या ठिकाणी जे इथं कोणता ऑप्शन तुमची कोणती पद्धत वापरसान तुम्ही कोणता डिजिट किंवा कोणतं साईन यूज करसान तर त्याचा आन्सर किती यायला पाहिजेत 46 यायला पाहिजेत. तर याच्यावर 3चा वर्ग केला आणि 4चा वर्ग केला तर 3चा वर्ग काय येत असतो 3चा वर्ग येतो तुमचा 3चा वर्ग + 4चा वर्ग 3चा वर्ग 9 + 4चा वर्ग 16 याची ॲडिशन काय येते 25च येते. म्हणजे ही पद्धत बरोबर आहे का नाही. तर दुसरी पद्धत काय असू शकतो तर या ठिकाणी मी पहा आता काय करतो 34 याला काय करतो पहिला आणि दुसऱ्या डिजिटला 34 जसं तसं लिहून घेतो प्लस या दोन्हीचा काय करतो गुणाकार करतो 34 + 3 *
12 म्हणजे 4 आणि 2 किती झाले 6, 3 आणि 1 किती झाले 4. आला पहिला आन्सर बरोबर. आता दुसरा आन्सर कसं येतं ते त्याच पद्धतीने येतं बघू आपण चेक करू. म्हणजे काय केलं आपण 59 प्लस त्या दोन्हीचा काय केलता गुणाकार 5 × 9 म्हणजे 59 प्लस 9 5 किती होते 45 होते बरोबर. आता 9 आणि 5 किती होते तर 14शीला 4 हातचा आले 1, 5 आणि 4 9 आणि 1 10 आली 104 तिसरी संख्या बरोबर. आता ह्याच मेथडनं काय येणार आहे तुमचा आन्सर मग कोणतं तिसरं आन्सर येणार आहे काय 3 स्टार 8 आहे म्हणजे 38 प्लस 3 × 8 बरोबर. तर मग 38 प्लस 8 त्रिक 24, 8 आणि 4 12 हातचा आला 1 आणि 3 आणि 2 6 आणि 1 7 म्हणजे किती 72. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे तुमचा तर पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे बरोबर. आता याच प्रकारावर आधारित काही वेगळ्या टाईपचे गणित मी या ठिकाणी तुम्हाला घेऊन येतो आहे. गणित क्रमांक 7 तर काय आहे 36 प्लस 64 इज इक्वल टू 10. नंतर 81 प्लस 1 इज इक्वल टू 10 आणि लास्ट आहे 25 प्लस 64 इज इक्वल टू किती. ही व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी विचारलेली आहे आणि या ठिकाणी पर्याय दिला आहे पहिला 13, दुसरा पर्याय दिले 10, तिसरा पर्याय दिले 9 आणि चौथा पर्याय दिले 22 बरोबर. तर आता तुम्ही विचार केला 36 प्लस 64 किती होते सर तर 100 होते. 81 प्लस 1 किती होते 82 होते. 25 प्लस 64 किती होते. पण या ठिकाणी काय देईल त्या ठिकाणी कोडिंग केलेली बरोबर. या ठिकाणी काहीतरी ऑपरेशन केले काहीतरी पद्धत वापरली म्हणजे त्याचा आन्सर किती आले 10 आले. तर आता या ठिकाणी मी विचार करतो 36 हा कशाचा वर्ग आहे 36 हा 6चा वर्ग आहे बरोबर. आणि 64 हा कशाचा क्यूब आहे तर 64 हा 4चा क्यूब आहे बरोबर. तर मी याचं काय करतो या ठिकाणी स्क्वेअर रूट घेतो म्हणजे वर्गमूळ घेतो किती येतं 6. याचं घनमूळ घेतो म्हणजे क्यूब रूट घेतो किती येतं 4 म्हणजे आन्सर किती येते तुमचे 10 आलं बरोबर. आता ह्या ठिकाणी अप्लाय करून पाहतो ते दुसऱ्या ह्याच्यात 81 काय याचा वर्ग आहे 9चा वर्ग म्हणजे त्याचं वर्गमूळ किती आलं 81चं 9. 1चं वर्गमूळ काय येणार 1च म्हणजे आन्सर किती आलं 10 बरोबर आहे पद्धत. आता इथं म्हणजे 5 हा कायचा वर्ग आहे 25चा. 64 हा कशाचा वर्ग आहे का 8 या 64 होते बरोबर. पण आपल्याला या ठिकाणी काय करणं आहे 8 या 64 होते पण ह्या दुसऱ्या ठिकाणी काय आहे क्यूब रूट घेतले आपण इथं 64चा क्यूब रूट म्हणजे इथं बी काय करावं लागेल आपल्याला क्यूब रूट घ्यावं लागेल म्हणजे 64चं क्यूब रूट किती येईल 4 म्हणजे आन्सर किती येईल 9. पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे 3. आता इथं स्क्वेअर रूट का नाही घेतलं आपण 8 का नाही घेतलं कारण की इथं आपण काय घेतले क्यूब रूट घेऊन आपले आन्सर येले बरोबर. 6चा वर्ग घेतला वर्गमूळ घेतलं बरोबर आहे 6चा वर्गमूळ 6 आणि 64 हा क्यूब रूट घेतले बरोबर तरच आपली व्हॅल्यू 10 आलती. त्याच्यामुळं इथं बी काय करावं लागेल पहिल्या संख्येचा वर्गमूळ आणि दुसऱ्या संख्येचा घनमूळ तेव्हा तुमचा आन्सर येईल 9 बरोबर जे पर्यायामध्ये आन्सर दिले जाते. आता याच्याच पद्धतीवर आधारित अजून 2 प्रकारचे एक्झाम्पल या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहोत. तर एक्झाम्पल 8 नंबरचं हे काय एक्झाम्पल असे 2 ट्रायंगल दिलेले आहे बरोबर आणि या ट्रायंगलमध्ये एक संख्या दिलेली आहे. काय दिले ट्रायंगलमध्ये संख्या दिलेली आहे काय 12 15 18 21 24 आणि 27 आणि काही इनर ट्रायंगलला बी काही संख्या दिलेल्या आहे. कोणकोणते दिले तर 18 21 24 27 30 बरोबर. आणि ह्या ठिकाणची संख्या तुम्हाला काय करणं आहे शोधायची आहे. तर आता याच्या ठिकाणी पर्याय दिलेले काय दिलेले पहिला पर्याय 30, दुसरा पर्याय आहे 33 आणि तिसरा पर्याय आहे 36 आणि चौथा पर्याय आहे 26. आणि हा एक्झाम्पल स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी एक्झाम असती त्याच्यामध्ये फेब्रुवारी 2000 मध्ये विचारलेला आहे. तर किती सिम्पल आन्सर आहे विथिन जर कोणा ऑब्झर्वेशन कोणाचं क्लिअर असेल आणि त्याच्यावर प्रॅक्टिस होईल असेल तर तो काय करू शकतो इमिडिएटली या ठिकाणी सॉल्व करू शकतो. आता पहिले ह्याच ट्रायंगलचा विचार करायचा कोणत्या हा ट्रायंगल बरोबर. आता ह्या ट्रायंगलच्या काय 12 15 18 21 24 आणि 27.
आता ह्या ट्रायंगलमध्ये विचार करायचा आहे, बरोबर. तर 18 21 म्हणजे कितीचा गॅप आहे, 18 + 3 21, 21 + 3 24, 24 + 3 27, 27 + 3 30 आणि इथं काय येणार आहे मग 33. म्हणजे पर्याय क्रमांक कोणचा बरोबर आहे तुमचा, तर 33. काही साध्या सेकंदात तुम्ही काय करू शकता, याचं आन्सर काढू शकतात. पण काय माहीत पाहिजे तुम्हाला, याच्यावर तुमची प्रॅक्टिस झालेली पाहिजेत आणि कसे सॉल्व करायची ती पद्धत माहीत पाहिजे. तर याच्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि चॅनलला नेहमी तुम्हाला पाहावे लागेल, कारण या ठिकाणीच मी तुम्हाला याच्यावर आधारित दररोज नवीन नवीन पॅटर्नचे एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला कवर करणार आहे आणि घेऊन येणार आहेत. आणि याचे इम्पॉर्टन्स काय आहे, तर तुम्ही तुमच्या सिनियर जे मुलं पोलीस भरतीमध्ये पास झालेले किंवा वरियस स्पर्धा परीक्षा देत आहेत, तर त्याला माहीत आहे याचे इम्पॉर्टन्स काय आहे, याचे एक्झाममध्ये काय कोणत्या टाईपचे क्वेश्चन येते, कसे येते, ते तुम्हाला सविस्तर या सगळ्यांनी मार्गदर्शन करेल. आणि हे तुम्हाला मी फ्रीली प्रोव्हाइड करत आहेत विदाऊट एनी चार्ज. ओके. तो या ठिकाणी काय आता असा एक पॅटर्नचं काय दिलं इथं क्वेश्चन दिले. तर आता ह्या पॅटर्नच्या क्वेश्चनमध्ये आता हा कोणता आहे, वाय टाईप पॅटर्न आहे, बरोबर. आणि याचा आन्सर काय येऊ शकतो, हा बी कोणत्या एक्झाममध्ये विचारलेले, तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड एक्झाममध्ये या ठिकाणी काय केलेले विचारलेले आहे. आता जर कोणाला या ठिकाणी विचार केला तर काय करू शकतो, इझिली सॉल्व करू शकतो. इथं काय 1चा वर्ग 1, या ठिकाणी 2चा वर्ग 2 आणि 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग काय आहे 9 आहे. म्हणजे काय एक सिरीज आहे 1 2 3चा स्क्वेअर, बरोबर. आता या ठिकाणी पाहू आपण आता कोणतं, इथं 3चा स्क्वेअर काय 9 कायचा स्क्वेअर आहे 3चा स्क्वेअर, इथं कायचा आहे 4चा स्क्वेअर आणि इथं काय आहे 5चा स्क्वेअर, बरोबर. म्हणजे काय एक सिरीज आहे 1 2 3. आता ही खालच्या साईडला बी काय आहे 3चा वर्ग 4, 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25, ही बी सिरीज आहे. आता याच्या खाली काय असणार आहे मग, इथं एकाचा वर्ग आहे 5चा वर्ग 25, हा कायचा आहे 6चा वर्ग 36 आणि इथं काय व्हॅल्यू येणार आहे मग सिरीज 5 6, 6च्या नंतर काय येतो 7, 7चा वर्ग काय या ठिकाणी 49. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे, तर पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी बरोबर आहे. तरी अशा प्रकारे मी तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे, नवीन पॅटर्नवर आधारित बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर या ठिकाणी काय केलेले आहे, तुमचे काही पॅटर्नचे एक्झाम्पल कवर केलेले आहे. तरी ज्यांना कोणा या सब्जेक्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. त्याच्यावर आधारित मी तुमचे काय करू या ठिकाणी व्हिडिओ बनवून अपलोड करीन. तरी ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ.